शांततेमध्ये लपले होता एक राज गहरं. प्रेम बनला धोका आणि दुःखाने घेतला चेहरा. डोळ्यामध्ये आठवणी होत्या, मनामध्ये तुटला होता विश्वास. पाणीच्या लहरांमध्ये बसलेलं होतं एक डरावना एहसास. खरंच समोर आल्या तर कापून गेली प्रत्येक आत्मा. नफरत आणि प्रेमामध्ये जिंकून गेला खरा विश्वास. सोनिया आपल्या बिछाण्यावरती बसली होती. ती उदास आणि खूप चिंतित होती. तिच्या डोळ्याखाली खूप जास्त काळे गहरी लाईन्स होत्या, पण तिच्या डोळ्यामध्ये अश्रू नव्हते. ती काहीच नाही बोलत. तेवढ्यातच तिचा फोन वाजतो. ती आपल्या डाव्या हाताने फोन उचलते. हे तिच्या डॉक्टरचा कॉल होता. हॅलो. काय करतेस सोनिया? काही नाही, बस अशीच बसली होती. काय तू औषधं घेतलीस का तुझी? आता घेईन. ठीक आहे. मी फक्त हे सजेस्ट करेन तुला की तू तुझ्या आयुष्यात पुढे जावंस. ठीक आहे, मी तुला संध्याकाळी कॉल करतो. सोनिया फोन ठेवते. ती बिछाणावरनं उठते. तेव्हा आपल्याला माहिती पडतं की तिचा दुसरा हात नाही आहे. तिचा उजवा हात पूर्णपणे कटलेला होता. ती टेबलकडे जाते आणि आपल्या औषधी घेते. समोर खिडकीतनं तिला मुलं खेळताना दिसतात. हे बघून तिच्या डोळ्यामधनं अश्रू येतात. काही महिन्याआधी सोनिया आणि गर्वित जमिनीवरती बसून गोष्टी करत होते. तर समोरचा काय प्लॅन आहे? बस आता लग्न आणि आणखी काय? काय खरंच? कधी करणार आहेस लग्न? तेवढ्यातच गर्वित आपल्या खिशातनं एक अंगठी बाहेर काढतो आणि सोनियाला देतो. हे बघताच सोनिया खूप आनंदित होते. आणि एके दिवशी जेव्हा गर्वितचा मृत्यू होतो, सोनिया नदीजवळ उभी होती आणि पाण्याच्या वरती रक्त पसरताना दिसतं. हे बघताच ती खूप घाबरते. ती त्याच दिशेने धावते. गर्वितला शोधण्याचा प्रयत्न करते. गर्वित गर्वित तेवढ्यात पाण्याच्या आतमधून तो प्राणी परत बाहेर येतो आणि पाण्यामध्ये असलेल्या तिच्या हातांवरती हल्ला करून तो तिचा हात कापून घेतो. सोन्याला खूप जास्त दुखतं आणि ती ओरडते. काय तुला माहित पडलं? त्या नदीमध्ये आज सकाळीच आणखी एक मृत्यू झाला. दुसऱ्या सकाळी आशिमा चंदन सोबत त्या नदीजवळ जाते. ती नदीमध्ये झालेल्या घटनेची जांच करत होती. ती जवळपास खूप लक्ष देऊन बघते आणि जमिनीवरती काही निशाण बघते, जसं की कोणाला ओल्या मातीवरती खिचून घेतलं असेल. थोड्या दुरीवरच तिला एका फांदीवरती फसलेला एक कपडा दिसतो. हे निशाण हे कोणत्या मोठ्या जानवरचे दिसत आहेत. कदाचित कोणता मगर किंवा कोणता शिकारी. मॅडम, मी आधीच बोललो होतो, इथं कुठला बी जनावर राहत नाही. इथं फक्त ती राहते. तुम्ही जितक्या जवळ जाल तितकाच तुमचा धोका वाढत जाणार. चंदन, मला हा कपड्याचा तुकडा दिसतोय. हा नक्कीच शिकारीचा असेल. आपल्याला हा पूर्ण एरिया सील करावा लागेल. सील करण्याने काय होणार आहे? काय तुम्ही पाण्याला बांधून ठेवणार आहात? आसिमा चंदनकडे खूप रागाने बघते. ते फाटलेल्या कपड्याला ते प्लास्टिकच्या तुकड्यात ठेवते आणि तिथून निघून जाते. त्याच रात्री सोनिया आपल्या घरामध्ये जेवण बनवायचा प्रयत्न करत होती. एक हात नसल्यामुळे तिला खूप त्रास होतो. ती मिठाचा डब्बा उघडते, पण ते हातात न घसरून खाली पडतं. ती त्याला साफ करण्यासाठी खाली वागते आणि आपल्या लाचारीला महसूस करते. ती तिथेच बसून रडायला लागली. थोड्या वेळानंतर ती स्वतःला सांभाळते. त्या जमिनीला साफ करते आणि हात धुवून नळ बंद करते. पण तरीसुद्धा नळातनं पाणी येताना दिसतं आणि अचानक नळ स्वतःच पूर्णपणे चालू होऊन जातं. घाबरूनच सोनिया बाहेर धावते, पण दरवाजावरती ठोकर खाऊन ती खाली पडते आणि रडतच आपलं डोकं वरती करते.
तुला माझ्यापासून काय पाहिजे? मला का नाही मारत? खाली नळातनं पाणी लगातार पडत होतं आणि सोन्या तिथेच रडत राहते. सकाळी आसिमा एकटीच पोलीस स्टेशनमध्ये येते. ती अलमारी खाली करून फाईल बघायला लागली, कारण चालू असलेल्या घटनेंवरती काहीतरी माहिती भेटेल. ती खास करून पंडूविषयी जुळलेली माहिती गोळा करत होती. तेवढ्यातच तिला 17 वर्षापूर्वीची एक गोष्ट भेटते, ज्यामध्ये सावित्री नावाच्या बाईचा जिक्र होता, जिला गावातल्या लोकांनी डायन बोलून पाण्यामध्ये डुबवून मारलं होतं. त्या रात्रीपासूनच गावामध्ये पंडूवीची घटना चालू झाली होती. सावित्रीचं पूर्ण नाव सावित्री चंदन गुप्ता होतं. हे बघूनच आसिमा समजून जाते की ती चंदनची बायको होती. ती लगेचच चंदनच्या टेबलकडे जाते, त्याचा ड्रॉवर ओपन करते आणि तिला त्याच्यामध्ये खूप साऱ्या कागदांचे कटिंग्स मिळतात आणि एक छोटासा साडीचा तुकडाही भेटतो. हे काय? चंदन? जेव्हा ती हे सर्व काही बघत होती तेवढ्यातच तिला एक आवाज येतो. ती लगेचच सर्व काही एकत्र करून नीट ठेवते आणि तिथून निघून जाते. रात्रीच्या वेळेला सोन्या एकटी जंगलामध्ये चालत होती. ती काहीतरी विचारत होती आणि पूर्ण जंगलामध्ये तिच्या चालण्याचा आवाज गुंजत होता. गर्वितचा आवाज येत होता, जो तिला आवाज देत होता. सोनिया, इथे ये. सोनिया. ती न थांबता त्याच आवाजाच्या दिशेने चालत राहत होती. काही वेळानंतर सोनिया नदीच्या किनाऱ्यावरती येते. ती पाण्याला बघते आणि तिच्या डोळ्यामधून अश्रू येतात. गर्वित, काय काय तू आहेस इथे? तेवढ्यातच पाण्यामध्ये बुळबुळे येतात आणि थोड्या वेळातच ती भीतीदायक बाईची आकृती त्या पाण्यातनं बाहेर येते. सोन्या घाबरत नाही. असं वाटतं की ती तिच्याचसाठी तिथे वाट बघत होती आणि तिला ती आकृती गर्वितसारखी दिसते. ती हळूच आपला हात पंडवीकडे घेऊन जाते. मला तुझ्यासोबत घेऊन चल, मी अजून नाही सहन करू शकत. तेवढ्यातच अचानक एक मोठी रोशनी त्याच्यावरती पडते. ती तर टॉर्चची रोशनी होती. झाडांच्या मधून आसिमा बाहेर येते. तिच्या हातामध्ये बंदूक होती आणि ती खूप जोरात श्वास घेत होती. सोनिया, मागे जा, तो नाही आहे. पंडुबी आपल्या स्वतःच्या स्वरूपात परत येते आणि खूप जोरात ओरडते. पंडुबी लगेचच पाण्याच्या आतमध्ये निघून जाते आणि सोन्याही त्याच्यातनं बाहेर येते आणि खाली पडते. आसिमा लगेचच तिच्याजवळ धावत जाते आणि तिला सांभाळते. तो गर्वित होता, त्याने मला बोलवलं. नाही सोनिया, ती तुला धोका देते. ती एक शिकारी आहे. ती तुझ्या प्रेमाचा वापर करते आहे. याच मध्ये त्यांना मागून कोणाच्या टाळ्यांचा आवाज येतो. ते मागे वळून बघतात तर झाडांच्या मधून एक ओळखीचा चेहरा बाहेर येतो. तो अजून कोणी दुसरा नसून तर तो चंदन होता. लय धाडसी आहेत मॅडम, पण तुम्ही लयच उशिरा आलात आहे. आज रात्री ती लय उपाशी आहे. चंदन, हे सर्व काय आहे? तुम्ही स्वतःच्याच मुलाच्या मृत्यूचा उपयोग केलास? माझा मुलगा मेला नाहीये, तो ह्याच्या आतमध्ये आहे. जेव्हा पाणबुडी कोणाला खाते तेव्हा तो तिच्या शरीराचा एक भाग बनतो. पोरगा आता अमर आहे आणि आता गर्वित भी त्याचाच भाग आहे. गर्वित भी तिचाच भाग आहे, जेणेकरून तो आनंदी राहावा. आशिमा लगेचच उभी होते आणि चंदनवरती बंदूक ताणते. तू पागल झाला आहेस. तू माणसांना मारतो आहेस. एका वेहमसाठी तुला आत्ताच आमच्यासोबत यावं लागेल. मी कुठं नाही जाणार आहे, पण तुम्ही दोघी नक्की जाणार आहात पाण्याच्या आतमध्ये. चंदन लगेचच खाली वागतो आणि जमिनीवरती असलेली एक रस्सी खेचतो, ज्याने खड्डा उघडतो आणि आसिमा त्यामध्ये पडते. डोकं दगडावरती आदळल्यामुळे ती तिथेच बेहोश होते. चंदन सोन्याला पकडतो आणि तिला घासातच नदीकडे घेऊन जातो.
मी तुझ्यासाठी आणखी खाणं घेऊन आलोय. आज ही मुलगी तुला पूर्ण करून टाकेल. हिचा एक हात तर तुझ्याकडे आधीपासूनच आहे. सोनिया पणडुबीकडे बघते. ती खूप भीतीदायक आणि खतरनाक वाटत होती. पण तेवढ्यातच काहीतरी बदलतं. सोन्याचा सोडून ती चंदनचा हसकाळा पकडते. सावित्री, मी तुझा नवरा आहे. मी तुला मदत करतोय. सोड मला. पणडुबी चंदनला पाण्यामध्ये खेचत घेऊन जाते. हरामी, तू मला चुडेल सांगून मला मारण्याची साजिश तूच केली होतीस. कारण तू त्या नाजायज बायकोला घरात आणू शकशील. मला माणसांशी नफरत आहे. तू आज एका मुलीला बली चढवून आपली इच्छा पूर्ण करायला निघाला होतास. आता ही वेळ आहे तर तुझ्या अंजामची. एका जोरात झटक्यामध्ये पणडुबी पाण्याच्या आतमध्ये निघून जाते आणि थोड्या वेळातच पाण्यावरती पूर्ण रक्त येतं. सोनिया हे सर्व बघून तुटून जाते आणि तिथेच खाली पडते. थोड्या वेळातच आसिमालाही होश येतो. ती ते गड्ड्यातनं बाहेर येते. ती सोनियाला बघते आणि लगेचच तिच्याजवळ जाते. गेला आहे तो आणि ती गोष्टही. ती कधीच नाही जाणार. ती फक्त वाट बघेल जिथपर्यंत कोणी मनुष्य आपली नफरत किंवा दुःखाने तिला परत नाही बोलवणार. सोनिया आपल्या तुटलेल्या हाताकडे बघते आणि पहिल्यांदा ते त्याला बघून ती चिंतेत नाही होत. गर्वित चीटिट ऑन मी. त्याला चंदनने इथे पोचवलं होतं कारण तो मला पाण्यामध्ये डुबून मारू शकेल. पण तुझा हात. कॅम्पवरती यायच्या आधी माझी तब्येत खराब झाली होती. त्याने औषधं देऊन माझ्या हातामध्ये एक व्हायरस इंजेक्ट केलं होतं. जर तो आज माझ्या शरीरातनं निघालं नसतं तर मी पूर्णपणे अशक्त झाली असती. पण तुला हे सगळं कसं माहिती? सावित्रीच्या आत्माने त्या दिवशी माझ्याशी बोलली होती. तिने सांगितलं की तिची आत्मा या नदीशी बांधलेली आहे आणि यासाठी मला फक्त एक खेळ खेळायचं होतं, चंदनला इथे आणण्यासाठी. हे बोलताच सूर्यही निघण्याची वेळ झाली होती. सोनिया आणि आसिमा सोबत बसले होते आणि आसिमा पूर्ण गोष्ट ऐकत होती. तुला शहरात परत यावं लागेल. इथे आता काहीच नाही राहिलं. हां, मला माझं जीवन परत सुरू करायचं आहे माझ्यासाठी. आसिमा सोनियाला सहारा देते आणि तिला उठण्यासाठी मदत करते आणि दोघंही तिथून निघायला चालू करतात. तर तेवढ्यातच जाता जाता पाण्यामध्ये परत एकदा बुलबुले येतात